मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्याने उभारण्यात आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगद्यात मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण आणि दुर्दैवी अपघाताची घटना घडली. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव फॉर्च्युनर कारने मुंबईकडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या एका मालवाहू टेम्पोला पाठीमागून अत्यंत जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की अपघातात दोन्ही वाहनांचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या दुर्दैवी अपघातात पिंपरी चिंचवडमधील वाकड येथील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तुषार भूमकर यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर कारमधील एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारमधील अन्य 3 जण सुदैवाने या भीषण दुर्घटनेतून सुखरूप बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा भीषण अपघात मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास मिसिंग लिंकच्या टनलमध्ये घडला. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या फॉर्च्युनर कारची मुंबईकडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक बसली. ही धडक इतकी तीव्र होती की कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. मिळालेल्या माहितीनुसार फॉर्च्युनर कारमध्ये प्रवास करणारे 5ही प्रवासी हे पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथील भूमकर चौक परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताचा प्रचंड आवाज ऐकून महामार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली आणि त्यांनी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला. घटना घडताच महामार्ग सुरक्षा पोलीस, IRBचे देवदूत, आपत्कालीन मदत पथक आणि वैद्यकीय यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केलं. मदत पथकांनी प्रसंगावधान राखून अपघातग्रस्त वाहनात अडकलेल्या जखमींना तातडीने बाहेर काढलं आणि उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. या अपघातामुळे मिसिंग लिंक बोगद्यामध्ये मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रस्त्यावरील दोन्ही अपघातग्रस्त वाहने हटवण्यासाठी आणि सुरक्षिततेचा उपाय म्हणून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे 2 तास मिसिंग लिंक बोगद्यातून बंद करण्यात आली होती. या काळात सर्व वाहने जुन्या मुंबई पुणे महामार्गाकडे वळवण्यात आली होती. महामार्ग पोलीस आणि देवदूत पथकाने क्रेनच्या सहाय्याने दोन्ही अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला हटवून रस्ता पूर्णपणे साफ केल्यानंतर मुंबईकडे जाणारी लेन पुन्हा वाहतुकीसाठी पूर्ववत खुली झाली. या अपघाताचा पुढील सखोल तपास महामार्ग पोलीस करत आहेत. अपघातात प्राण गमावलेले तुषार भूमकर हे पिंपरी चिंचवड आणि वाकड परिसरातील एक अत्यंत सक्रिय सामाजिक व राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. परिसरात विविध सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच मोठा सहभाग असायचा. त्यांच्या पत्नीने पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत तिकिटावर निवडणूक लढवली होती. तुषार भूमकर यांच्या अशा अचानक आणि अकाली झालेल्या अपघाती निधनाने वाकड परिसरासह संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात तसेच राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून तीव्र हळहळ आणि दुःख व्यक्त केलं जातंय.